राम राम मित्रांनो. तर उठलो. आज आमचा तिसरा दिवस आहे योगासन करायचा, प्राणायाम करायचा. तर आता सोना झोपेली अजून. मी उठलो, टी व्ही चालू केली. ऐ सोना, इथं सोना झोपेली मित्रांनो. तिथं बरं सोनाच भाऊ झोपते, म्हणजे ती आमच्या घरी येत असे झोपायला तिकडं. ऐ सोना उठो. हां उठ, कटाळा नको करू सर. तिसरा दिवशी आज 2 दिवस असं लगातार केलं तर कुठं थोडंफार आराम भेटत असं. उठलं कर. मित्रांनो झोपीला अजून. उठ. अरे रेग्युलर करावं लागत असते. काही बीज करायचं असलं ना रेग्युलर करावं लागत असते, तेव्हा कुठं फरक पडत असते. असं धरसोड केल्यानं फरक पडतं. उठलं कर. उठ उठलं कर. मी बाथरूम जाऊन येतोपर्यंत उठ. तर मित्रांनो आता आम्ही करणार प्राणायाम. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमचा तिसऱ्या दिवशी प्राणायाम करायचा. तर म्हणजे एकही दिवस बंद राहता आम्ही काय म्हणतात ते, म्हणजे दररोज प्राणायाम करणार आहे तिच्या आजारात फरक पडण्यासाठी. तर आम्ही तो अनुभव घेऊन पाहणार आहे आणि रेग्युलर करणार आहे. प्राणायाम केल्यानं आराम मिळतो म्हणून रेग्युलर आम्ही करणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. सकाळीच इकडे रामदेव बाबाचे चालू आहे प्राणायाम आणि त्यांचं पाहून आम्ही करतो. त्यांचं पाहून आम्ही प्राणायाम करतो मित्रांनो. उठ ना सोना, उठ ना, उठ लवकर. सांगितलं बरं मी एक दिवस पण असं हे नाही राहायचं. उठ लवकर, चल उठ 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 लवकर उठ, चल उठ. तर उठली सोना. आता सगळ्यात पहिले तिला जसं सांगितलं तसं करा सांगतो मी. तर उठली मित्रांनो सोना. आता सगळ्यात पहिले ते हे कर सोना. ऐ मी तुला सांगितलं नाही का ते तसे हात करून वर हात कर. तसे कर, तसे हात उचल वर. तशी तशी नको करू. आळ दिल्यासारखं नको करू सोना. तू कटाळा करू नको बरं सोना. करायचं कटाळा कर, रेग्युलर कर. तू कर वर हात. वरच्या दिशेनं कर ना. आबाळाकडं तुला सांगितलं त्या दिवशी करून दाखवू तुला. करून दाखवून लागल तुला. किती खेप करून सांगा दाखवतो ना. तर इकडे मी सांगतो तसं कर. तर इकडे उभी राहील. कटाळा नाही करायला. टीव्हीचा आज कर. आता हे जे आहेत ना अशाच कर. असं पहिली स्टेप अशाच कर बरं. कर बरं अशा. आरामशीर पडशील बरं. पायाचं वजन कर. असं पडशील आरामशीर. त्रास कर आता. कर करे दा बरं. सगळ्यात पहिले करायचा अनुलोम विलोम बरं का. तर मित्रांनो आता सगळ्यात पहिले आम्ही अनुलोम विलोम करणार आहे. शाबास. मला लक्षात नव्हतं सोनाला सांगितलं म्हणून आता असं. तसं तर झोपून उठल्याबरोबर असं करायला पाहिजे. तुम्ही आता असं केलं. अनुलोम विलोम करण्यासाठी काय करायचं. हात घे बरं. सगळ्यात पहिले उजव्या जी नाकपुडी उजवी ती दाबून धरा. दाबली. हां. तर आता डावी नाकपुडी तुपल्या उघडी तुपली तर डाव्या नाकपुडीनं श्वास घे. पूर्ण श्वास गेले. मी सांगतो तसं कर. उजवी नाकपुडी दाबून धरली. आता डाव्या नाकपुडीनं एकदम श्वास घे बरं. घे. पूर्ण श्वास घेतला डाव्या नाकपुडीनं. आता डावी नाकपुडी दाबून धर. डावी नाकपुडी दाबून धरली. धरली का.
हां, डाव्या नाकपुडीने श्वास घेतला आपण पूर्ण. आता ती डावी नाकपुडी दाबून धरायची आणि तो श्वास उजव्या नाकपुडीने सोडायचा. आता श्वास घ्यायसाठी आपल्याला उजवी नाकपुडी उघडी, तर उजव्या नाकपुडीनं आता जवळ परत तसाच श्वास घ्यायचा, लंबा श्वास घ्यायचा उजव्या नाकपुडीनं. घेतला. आता तो श्वास डाव्या नाकपुडी सोडायचा. सोडला का? हां, तर आता असं कंटिन्यू करायचं 5-10 मिनिटं. बरोबर? चल करा आता. आता आता करायचं कपालभाती. हो, काय करशील कपालभाती? शाबास. हे बाय, तट कर. हां बरोबर, शाबास. बस ओके. असंच. तर काय करायचं, तोंडाने फक्त नाकानंच श्वास बाहेर फेकायचा. कसा? झोपी राहिली का? हसू नको. हा, झोपू नये. तोंड धुणे. हां, चल घ्या. इकडे बाय, इकडे बाय ना. फक्त नाकानंच श्वास बाहेर फेकायचा. याला म्हणतात कपालभाती. रेग्युलर कर. इकडे बाय, माझ्याकडे कसं करू तुम्ही कर. असं तुला शिकायला कशी शिकतो तू, किंवा खोकल कसं खोकलतो आपण, तसं नाकानं खोकल नाका कसं असं कसं करतो, असं फक्त नाकानं असं कर. लंबा. हळूहळू जमल तुला, पण तिसरा दिवस याचा पण तू रेग्युलर करत राहतो कपालभाती. ते बाय तिकडे बाय किती रेग्युलर किती फास्ट करतात. आपण करतो. आलं कर रेग्युलर. आता रेग्युलर कर माझ्याकडे.